हे बघा आमची 4 पिल्लं आहेत. यात 2 फिमेल आहेत आणि 2 बॉईज आहेत. पिलो पिलो इकडे, हे देख उधर देख, इकडे इकडे, हे बघ इकडे, हे बघ इकडे, हे इकडे, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हे काय खाली बघ, हे काय हां दिसत नाही आहे का? होय, जे दिलंय ते पण दिसत नाही आहे का? त्याची त्या अवस्था बघ कशी झाली त्याची. ए सगळं खायचंय, निघाले लगेच. दर अजून देते, अजून देते. हे घे सर मागे. कोणी इकडे पिलू, इकडे हे बघ. व्यवस्थित खावा, व्यवस्थित खावा. काळू, व्हायटी तुझं खाऊन टाकील बघ. व्हायटी पटपट खातोय, तू तुझं खा पटकन, कारण व्हायटी खूप भुतळा आहे. स्वतःचं पण खातो आणि दुसऱ्यांचं पण खातो असं व्हायटी. इकडे बघा इतका कचरा आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. खा 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 पटपट. काळूला जास्त भूक लागली वाटतं बाबा. कळ्या लोकांना कचरा रस्त्यावर. हे बघा आता, हे बघा कचरा, हे चालतंय आपण टाकलेला कचरा, पण लेकरांना खायला दिलेलं रस्त्यावर चालत नाहीत. आणि अक्षरशः खरं सांगते, मी जेवढ्या डॉगीमध्ये आहे ना, अक्षरशः अजूनही एकही केस अशी झालेली नाही की यांनी कोणाला चावले. पण लोक असे आहेत ना, कारण नसताना यांना मारतात, त्यांच्या मागं पळतात, दगडी मारतात, मग ते अंगावर येणारच ना. जर आपण त्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्याला देणार नाही. बघा हा काळू किती हळूहळू खातो. फाटीला मी 2 वेळा दिलं खायला. की काही लोक म्हणतात की नाही का, रस्त्यावरचे प्राणी कचरा करतात, पण हा कचरा पहा, हा माणसांनी केलेला कचरा आहे. हा कचरा दिसत नाही आहे लोकांना त्यांच्या डोळ्यांनी, तर उघड्या डोळ्यांनी हा कचरा बघा हा कोणाचा आहे. नंतर या मुक्या प्राण्यांना त्रास द्या. मुके प्राणी आपल्या भरवशावरती आलेले आहेत, परमेश्वराने पाठवले आहेत. आणि आत्ता खरंच लोकांना कळेल अन्न काय असतं ते. काही दिवसांनी अशी अवस्था होणार आहे ना आपली. आता तर फक्त गॅस संपलेत, बघा नंतर काय होईल. चला चल 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 चल, इकडे 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 इकडे, सावलीत देते, सावलीत इकडे. हा इकडे चल, चल बबडी, बबडू तू बबडू, ए बबडू थांब, त्याला पण आणि तुला पण. तू एकटाच खातो, आवडतो तू एकटाच खातो. थांब, मागे सर, सर मागे, मागे सर, तुला मागे सर, सर मागे. इकडे बाबू. ए पिलू, मोठू खाऊन देत नाही त्याला. ए ए तुझं तू खा.